ठाण्यातल्या चरई इथे कारवरती झाड कोसळल्यामुळे दुर्घटना घडली। सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही। आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून झाड बाजूला करण्याचं काम सध्या सुरू आहे। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत, त्यांच्याकडून माहिती घेऊयात। गणेश, कधीची घटना, काय स्थिती? पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात होता सकाळी श्वेता, आणि पाहायला गेलं तर या चरई भागामध्ये पाहायला गेलं तर मोठं झाड जे ते पडल्यामुळे चारचाकी दोन वाहनांचं जे ते नुकसान झालेलं आहे। घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन अग्निशमनची टीम ही रवाना झालेली आहे। पाहू शकतो जेसीबीच्या सहाय्याने हे मोठं झाड जे आंब्याचं झाड जे ते बाजूला करण्याचं काम सुरू झालेलं आहे। पाहायला गेलं तर पावसाचा फटका जो येतो अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र चरईच्या या परिसरामधल्या दोन्ही बाजूचे रस्ते जे ते बंद ठेवण्यात आलेले आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दोन्ही रस्ते जे ते बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि झाड पूर्णतः हटवण्याचं काम सुरू झालेलं आहे। दोन गाड्या जे आहेत ते या ठिकाणी चारचाकी आपण पाहू शकतो। या चारचाकीच्या वाहनांवरती हे झाड पहाटे सकाळी कोसळल्यामुळे या ठिकाणी मात्र कुठलीही दुखापत कोणाला झाली नाही। मात्र सध्या तरी हे झाड बाजूला करण्याचं काम जे ते कटरच्या सहाय्याने हे अग्निशमन दलचे जवान करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भले मोठे झाड होतं, या झाडामुळे या ठिकाणची वाहतूक जी आहे ते बंद ठेवण्यात आलेली आहे। दोन्ही बाजूचे रस्ते जे आहेत ते चरईचे ह्या ठिकाणचे बंद ठेवल्यामुळे वाहतूक इतरत्र वळवण्यात आलेली आहे। पाहायला गेलं तर ठाण्यामध्ये झाड कोसळणे, झाड पडणे अशा घटना जे आहेत ते वाढायला सुरुवात झालेली आहे। घटनास्थळी मात्र ताबडतोब ज्या या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन असेल या अग्निशमनची टीम ताबडतोब ठाणे महानगरपालिकेची रवाना झाली आहे। गणेश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। ठाण्यातल्या चरईमध्ये दोन कारवरती कोसळलेलं झाड बाजूला करण्याचं काम सुरू आहे। मुसळधार पावसाचा हा परिणाम।